थोड्या दिवसात या ग्राउंडवरती अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल. विजय गर्जनाची स्पर्धा असणार आहे. डेट तुमच्यापर्यंत कळवण्यात येईल. व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती टाकली जाईल. स्नॅपचॅटवरती पण केली जाईल. तर काय येस संदेशजी गोडदेने आम्हाला सांगितलं आता. आणि दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे येऊ द्या. यूट्यूबवरती थोडा प्रॉब्लेम होते नाव टाकण्यामध्ये. इथे खेळाडूची नावं आपण सांगण्यासाठी पण यायचं आहे दोन्ही संघाचा. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू इथे यायचं आहे प्लीज. हॅलो हॅलो दोन्ही संघाचे खेळाडू नाव सांगा तिकडं. आणि पहिल्या चेंडूवरती तू मेमे करता करता चेंडू चालला सीमारेषा पार. चौकार. आमिरच्या बॅटीतनं चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चुकी करतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांचे गॅप सिलेक्शन. अजून एक चुकी. अजून एक चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले. त्याच क्षेत्रामध्ये मारलेले दोन्ही चौकार. ऑफ ड्राईव्ह फटका. चौकार हॅट्रिक. पहिली चौकार हॅट्रिक इथं होईल का. एक सिंगल. नॉट आउटचा इशारा. चांगली बॅटिंग करत असताना कॅपिटल संघ. टॅपचा प्रयत्न. या चेंडूमध्ये 2 धावा. खूप चांगली बॅटिंग साजिदच्या माध्यमातून. आज रायगड प्रीमियर लीग खेळून आलेत. लगातार 3 मॅच जिंकून आलेत. हाच तो फलंदाज. नेरळ टायगर या संघातून खेळत असताना, प्रतिनिधित्व करत असताना आज रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांनी गाजवली. आज शिवाजी मैदानामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे बॅटिंग करताना आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मिस्टर साजिद. धावसंख्या झाले 12. 5 चेंडूचा खेळ संपलाय. महागडा असे षटक. चांगली प्रसिद्धी कॅपिटल संघाची. पुन्हा एकदा चांगला टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2नी वाढले. धावसंख्या जाऊन बोलत 14 या धावसंख्येवरती 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. खूप चांगली बॅटिंग साजिदच्या माध्यमातून पाहिली. आमिरच्या माध्यमातून पाहिली. आमिरच्या बॅटीतून 2 चौकार आले. एक सिंगल आली. 2 डबल आल्या. आणि असे 14 रन आपण पाहतोय एका ओव्हरमध्ये. वाईटचा इशारा. रोमान. यस. रनआउट. मुंबई एक्सप्रेस फलंदाजी मार्कवरती. शशिकांत सावंत ऑन स्ट्राईक. खूप चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये पाहिली. मागचा मॅचचा हिरो ठरला. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला. तोच फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय.
हा चांगला चेंडू होता, चकमावलाय. एक्स्ट्रॅक्शनच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट चेंडू सांगताय पाहायला मिळतंय. नोचा इशारा. नो प्लस वन या चेंडूवरती. नो कॅन्सल आहे. तीन तीन बॉल. हा उंची कमी पडली थोडी. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. जे कॅमेऱ्यासमोर जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती करतो थोडे साईडला व्हा ना. काय दिसत नाही समोर. वाकू नका. वाकून काय नाही होणार दादा. वाकून किती उशीर थांबाल तुम्ही. वाकून बाजूला व्हा थोडे. चांगला फटका. 2 धावा. धावसंख्या 24. 4 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरीवर ओके ओके. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जांबू 24 या धावसंख्या होते. 24. चांगली अशी धावसंख्या. आमिर आणि शशिकांत अशी ही जोडी आहे. कॅपिटल संघाचा एक मजबूत असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू असेल, अफजान असेल, गोलंदाजी मार्ग होती चांगली त्यांची गोलंदाजी त्यानंतर पाहायला मिळेल आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एवढी थंडी पडली तरी त्याला काय नाही, मारतोय उड्या. उड्या नीट मारा बाबा. सोलपाटलं ना सकाळी आठवल काय झालंय ते. आता काय नाही, काहीच नाही. दोघं बघत बसले एकमेकांकडे. दोघं एकमेकांकडे बघत बसले. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. वाईट अतिरिक्त अशी धाव. फुलटॉस. तू ममे चालू आहे मैदानामध्ये. धावसंख्या 30. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मोठी अशी धावसंख्या या मॅच मध्ये पाहायला मिळते. दोन चेंडू उर्वरित बाकी. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. गुड रन बिटवीन द विकेट. शशिकांत व्यवस्थित आपल्या स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवरती. 31. हा जसा बॅटीवरती आला चेंडू त्याने असा फिक केलं. चेंडूवरती विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31.
चला पंच मॅच सुरू करायचं शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय मुन्ना उर्फ हर्ष हर्ष गाटे. जानेवारी खंडामध्ये एक छोटा पॅकेट बडा धमाका. बेस्ट वर्सेस बेस्ट. शशिकांत सावंत एकाच टीममध्ये दोघं खेळणारे खेळाडू आहेत पण आज आमने सामने. हा बेस्टला काढलं त्यांनी बाहेर पहिल्या चेंडूवरती. पुढील फलंदाज अमान अनमान नजे लेफ्ट हँड बॅट्समन. छोटा पॅकेट फुल धमाका. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत दोन निर्धाव चेंडू टाकले त्याने. आणि गॅप सिलेक्शन चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 35. काय बॅट असा चकमा मारला डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका होता. शेवटचे 2 चेंडू बाकी. चौकार हॅट्रिकला चान्स आहे. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. जशी थंडी वाढत चालली तर स्कोर पण वाढत चाललाय. विकेट आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. हॅलो चला उमर वॉरियर्स विपक्ष ओमसाई कॅटरर्स. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण टॉससाठी यायचे. उमर वॉरियर्स ओमसाई कॅटरर्स आपण टॉससाठी यायचे. हॅलो चला उमर वॉरियर्स या आपण आपला प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित आहे. हॅलो चला टॉस होतोय आपण पाहतो ओमकार आहेत तिथे. ओमकारची गुरु यांच्या शुभ असते. टॉस केले जातोय. येस हॅलो ओमसाई कॅटरर्स टॉस विन झालंय. एक मिनिट थांबायचं. चांगली गोलंदाजी अफजान यांची. 2 चेंडू 2 धावा.
पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आहे चेंडूवरती एक सिंगल. तीन चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवरती. चांगली 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 अशी गोलंदाजी. 40चं टार्गेट आहे. असे फटके मारून जमणार नाही, मोठे फटके मारावे लागतील. यस वाईट अतिरिक्त अशी धाव. चांगलं क्षेत्ररक्षण साजिद भाई यांच्याकडनं आपण पाहतोय. वयाच्या 42व्या वर्षी कसे क्षेत्ररक्षण करता शिकून घ्या मित्रांनो. 43 एक वर्ष वाढला. तो गेल्या वर्षीच होता ना, या वर्षी वाढला बरोबर. केक मागवलं त्याचा आता बुक्या केक आणलं. यस बड्डे करून टाकू. नाही रे नॉट आउटचा इशारा पंचांचा. आणि एक ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्येत जाऊन पोहोचले. आमचे कदम साहेब सांगतायत 6. सांगत नाही ते इशारा करतात. 6 6 6. नऊ 5 बॉल 5 चेंडू. ओव्हर झाली का? झाली झाली. 9 9. अफजान भाई या चेंडूमध्ये 2 धावा. वैभवच्या बॅटमध्ये स्ट्रेट डाव फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार दणदण करत 4 धावांसाठी. कुठलाही मौका दिलेला नाही फलंदाजांनी. नसगावचा फटका असं पाहायला मिळतं आपल्याला. एकदम सुपर फटका. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार वैभवच्या बॅटीतनं. धावसंख्या 19. धावसंख्या 20. अजूनही 20 धावा कंप्लीट करायचे. चेंडू झाले 4. म्हणजे येणारे 8 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची करायचे. 8 चेंडू 20 धावा. साजिद मला सांगतो 3 6 मारायला लागतील. त्याला असं वाटतं कोटवालांच्या ग्राउंडवर बसलोय का आपण. एक सिंगल. गोलंदाजी मार्गवरती अरमान. वाईट चक्री गोलंदाज आहे. धावसंख्या 23. अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. धर ठोक. नो प्लस 2. येस 5-14. पाच चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय मला तर वाटतं 12 वाजायला आले तरी पब्लिक आपण पाहू शकता. क्रिकेटवरचं प्रेम आहे नेरळकरांचं.
आणि काय झालं, पंचांचा बोर्ड आकाशाकडे आला. चल ये बाला बाहेर आहे, जाऊ दे. चेरी कम ऑन बाइट्स. मला तर वाटतं मॅच कॅपिटल संघाकडे पूर्णपणे झुकलेली दिसते. नो प्लस 2 टोटल 3. येस आता डॉट घेतलाय ना. किती झाले मग आता, किती पाहिजे बघ. 3 ला 11. 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. 3 मोठे हिट. साजिद मला बोलतो 2 छकड्या मला तरी होईल. एक बॉल राखून. अच्छा 3 ला 11. आरमानला थंडी वाजली आता, त्याला गरम करा. गरम करा म्हणजे येस, म्हणजे त्याला काहीतरी टिप्स द्या, वेगळा अर्थ काढू नका. चला 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज. मॅच झाली एकदम गरमागरम. महत्वपूर्ण चेंडू आहे स्टारनेट साठी. आणि आता झाली मॅच मध्ये टांगा पलटी, घोडा फरार बोलतात याला. मी तुम्हाला म्हटलं होतं त्या बॉलरला जरा गरम करा, तर जास्तच गाजा. नो प्लस 5 4 5 5. यस 5 धावा मिळतील. आता काय करायचं, 1ला संपवायची का 3ला संपवायची. यस मला साजिदने मला सांगितलं या चेंडूवरती नो बॉल ना चौकार येईल. त्यांनी मला सांगितलंय, त्यांनी भविष्य अगोदरच काढलंय माझ्या बाजूला. हा चेंडूवरती नो बॉल आणि चौकार येईल, त्यांनी मला सांगितलं. तसंच झाला. आता 3 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. यस अशी मॅच असते ना, प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं, बाकी काय नाही. अच्छा बॉलर चेंज. हॅलो. चला जाऊया मॅच कडे. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना टाळ्या वाजवा. 3 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच पुन्हा गरम झालेली आहे.
चला अजून सामने खेळवायचे आहेत, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे कमिटी, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. येस आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. 5ने सुद्धा विन आहेत. विकेट गेला तरी पण 5ने विन आहे, कारण की हॅपी फार्म टॉस विन आहे. विकेट गेला तरी पण 5ने विन आहे, 5 कंपल्सरी. चला 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज, गचागच भरलेला मैदान आणि पुन्हा एकदा टॅप या चेंडूवरती मिळतील पंच 2. मैच में ट्विस्ट अभी तक जिंदा है. 2 ला 3 पण चालतील, 2 ला 3 पण चालतील. 40चं टार्गेट आहे बघा, कुठल्या कुठं टार्गेट सेट झालंय. काय मॅच रंगले. नाही विकेट गेला तरी तीन विन होतात. आणि त्यांच्या 3 विकेट आहेत समोरच्या तरी पण 2 विन आहेत. हां बरोबर. 2 चेंडू 3 कंपल्सरी. अरे बाबा काय झाला, मैदानामध्ये पूर्ण मॅच ज्यांनी कव्हर केली होती त्यांनीच ती मॅच आता पूर्ण कमबॅक केलेली आहे. 1 चेंडू 3 धावसंख्येची आता कंपल्सरी गरज आहे. चांगला फटका मारायला गेला तो पुढे धावला, परंतु काही सुमित 1 चेंडू 3 कंपल्सरी, तसे 4 आहेत 3 चालतात. 3 मारायचे, एक मोठा हिट मारायचे. आता ते अशी मॅच असली ना प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं, बाकी काय घेणं देणं पडलेलं नाही. मॅच रोमॅन्टिक होण्याची पाहिजे. 1 ला 2, 2 ला 3, 1 ला 3, 1 ला 4 अशी मॅच असते ना मजा येते. तशीच मॅच आहे ही. आता त्या बॅट्समनला बघा किती किती सांगायला जातात, सगळे कोच आहे तिथले कॅम्प. शेवटचा चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. थंडी एकदम गरमी झालेली आहे. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज, मोठा हिट. अरे काय शतक्षण आहे. बाबूसाठी टाळे वाजवा, बाबूसाठी टाळे वाजवा, बाबूसाठी. काय क्षेत्ररक्षण आहे, अपाट अपाट क्षेत्ररक्षण. एक काय फटका मारला होता, काय फटका अडवला त्या बाबूने. कडक क्षेत्ररक्षण.